पित्ताची कारणं तुम्हाला मी सांगणार आहे. नेमकं पित्त वाढतं कशाने, तर त्यातले प्रमुख काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला आज सांगतो. नंबर 1 आहे रात्रीचं जागरण. सध्या कलियुग आहे आणि रात्री जागल्याशिवाय कोणाला जमतच नाही. कारण काय, पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये तुम्ही बघितलं असेल की रात्रभर ती लाईफ चालूच असते आणि मग हे जागरणामुळे पित्त भरपूर होतं. त्यामुळे झोप चांगली घ्या तरच तुमचं पित्त कमी येणार. दुसरं आहे मित्रांनो, खाण्यामध्ये आपल्या खाण्यामध्ये नको असलेले पदार्थ बाजूला काढा. उदाहरणार्थ समजा मला ह्या एखाद्या गोष्टीमुळे मला जळजळतंय, तर ती गोष्ट नका खाऊ. एखाद्या गोष्टीमुळे मला त्रास होतोय, माझं पित्त वाढतंय, तर ती खायला बंद करा. उदाहरणार्थ काही लोकांना आंबट खाल्ल्यावर पित्त वाढतं, तर काही लोकांना तिखट खाल्ल्यावर पित्त वाढतं. माझा पित्ताचा व्हिडिओ आहे. ज्यांचं आंबट पित्त आहे त्यांनी आंबट गोष्ट टाळा, ज्यांचं कडू पित्त आहे त्यांनी तिखट, लसूण, मिरची, खरडा, तिखट टाळा. दुसरं आहे डाळींचं प्रमाण कमी ठेवणं, किंबहुना डाळ चांगली शिजवून खाणं हे बघायला पाहिजे. आपण कुकरमध्ये जे डाळ शिजवतो त्यापेक्षा पातेल्यात शिजवून वरचं पाणी काढून जर तुम्ही डाळ शिजवली तर त्याने तुमचं पित्त नक्की कमी येईल. आणि त्या डाळीला डायजेस्ट करण्यासाठी चिंच, गूळ असे पदार्थ त्यात टाकत चला की जेणेकरून पचनाला मदत करतील. आणि आहे ते म्हणजे जेवणाची वेळ. जेवण जर का वेळेवर तुम्ही जेवला तर अतिशय चांगलं, पित्त बऱ्यापैकी टाळता येतं. त्यामुळे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपली जेवणाची जी वेळ आहे, ज्या वेळेला तुम्हाला भूक लागते त्यावेळेला काहीतरी खात चला, हे अतिशय महत्वाचं आहे. अजून एक गोष्ट सांगायचं म्हणजे रात्रीचं जड खाऊ नका. आता आपण काय करतोय, दिवसभर अगदी कसंही डब्यातनं नेतो किंवा थोडंफार खातो, रात्री मात्र अगदी पोट भरून जेवतो, जेवणानंतर स्वीट खातो, कोल्ड्रिंक्स पितो आणि ह्या सगळ्यामुळं आपलं पचन बिघडतं आणि पुन्हा पित्ताचे त्रास वाढतात. रात्रीचं अन्न हलकं असावं, पचायला सोपं असावं, जेवढं हलकं खाता येईल तेवढं खा. आणि शेवटी मी सांगणार ते म्हणजे आपल्या प्रकृतीप्रमाणे आहार घ्यायला पाहिजे. म्हणजे मी वात प्रकृती, पित्त प्रकृती असं जर सांगितलं तर त्या माझ्या वाताला काय चाललंय, माझ्या पित्ताला काय पाहिजे आणि कफाला काय पाहिजे, तर ह्याप्रमाणे आपल्या प्रकृतीनुसार तुम्ही अन्न खायला पाहिजे, विहार करायला पाहिजे, तरच तुमचं पित्त कमी येणार आहे. धन्यवाद.